जे खाल्लं ना ते खूप छान होतं. ते जर का इथे खायला मिळत असेल ना तर मी इथे कायमची राहायला तयार आहे. मला आणखीच पाहिजे आता. कोणाच्या तरी घरी जाऊन शोधते. परी अशी अचानक मोठी झालीच कशी? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला याचा शोध घेतलाच पाहिजे. अगं ए भाने, जरा हळू दाब ना. पाय मोडतेस का काय माझा? सॉरी मावशी. हा, आता माफी मागायचं नाटक करू नकोस. चल दाब पाय. एक काम नीट करायला नको. आता यांना सांगू कसं? जर मी इथे त्यांचे पाय दाबत बसले तर तेवढ्या वेळात ती परी अख्खी चाळ डोक्यावर घेईल. भाने, अगं लक्ष कुठे आहे तुझं? पाय दाब. वय मी इथे अडकले तोपर्यंत ही मालकांच्या समोर नाही गेली म्हणजे झालं. कुठे ठेवलाय तो पदार्थ? यांच्या घरी नाहीये का? अंजू, एवढं रात्रीची काय शोधते यार तू? भूक लागली का? झोप ग अंजू. नाही तर काय खायचं ते आवाज न करता खा. काय आहे हे? खाऊन बघू का? शी किती घाण आहे, किती कडू आहे. राहुल, काय करतोयस तू? घरात उंदीर तर नाही घुसला ना? राहुल, राहुल, ए अंजू, ए तू खा ना एकटी, मला नको काय खायला. काय बघ ना, घरात उंदीर घुसलाय वाटतं. उंदीर घुसलाय? अंजू अंजू अंजू, कुठे आहे उंदीर? कुठे माझी? तू काय डब्यांकडे बघ ना. तू तिकडं. अंजू, तू जा आणि त्याला बाहेर काढ लगेच. मला लहानपणी एकदा उंदीर चावला होता पायाला, तेव्हापासून मला भीती वाटते उंदराची. हा, मग मी काय उंदीर पकडणाऱ्यांच्या टोळी बरोबर फिरायचे का लहानपणी? हा, जा ना. अंजू, मी नाही जात. लवकर जा, बघ काय ते. आपल्याकडे ते पिंजरा होता ना उंदीर पकडायचा, हा, ते कुठे आहे? असेल कुठं तरी. मग शोधणं पटकन अंजू, जा पटकन शोधा, पकडणं उंदीर. जा लवकर जा अंजू जा. राहुल, ठीक आहे. हा, कुठं ठेव? हातचे वाटतं तो पदार्थ. कुठं ठेवलंय?
बघ ना अंजू असं नाही कुठतरी अगं यार. बघते ना, थांब ना जरा. आहे का? हा. ते तिकडे जा ठेव. मी नाही, तू ठेव मी नाही ठेवणार, तू ठेव. आपल्यात बायको कोण आहे तेच कळत नाही. ठेव पटकन, ठेव ना पटकन अंजू. हा ये लवकर ये, पटकन मागे. हा. बरं झालं म्हातारी झोपली. कुठं गेली ती छोटी परी? काय बी झालं ना तरी ती मालकांसमोर आली नाही पाहिजे, तर तो खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी आजची रात्र न इथंच थांबते. अरे हा पदार्थ तर संपला. मला अजून हवं होतं. कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरी जाऊन शोधावं लागेल. भाने, अरे काय खुडबुड चालवलीयस? आत्ताच डोळा लागलाय माझा, जरा झोपू दे. झोप गपचूप तू पण. या घरात नाहीये वाटतं तो पदार्थ. कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात जाऊन बघते. या डब्यात काय आहे? मी मोठी होते. मला अजून हवा तो पदार्थ. कुठे आहे ही? दिसत का नाहीये? ही काय करते ना, शोधलंच पाहिजे. मी बघून येत. नाही नको, मी जर इकडनं हल्ले आणि ती मालकांच्या घरी गेली तर नाही, मी इथंच थांबते. ही काय करतेस तू? तू जे काय करते ना ते ताबडतोब थांबव, त्यामुळे तू मोठी होतेस. होते तर होऊ दे ना. मला खूप मज्जा येते. मग मी का थांबू? मला मुकट्यानं सांग तू काय करते, नाहीतर ही आणखी मोठी झाली. ही मालकांसमोर गेली तर
शोभा, अरे लवकर उठलीस? मग काय पुन्हा झोपू आता? नाही तसं नाही. जा चहा कर माझ्यासाठी. हो करतो शोभा, आताच दूध घेऊन आलोय, थोड्या वेळ ते चहा करतो. काय रे मोहनिया, उठल्या उठल्या चहा लागतो माहितीये ना. शोभा वहिनी, शोभा वहिनी, काय हवंय? शोभा वहिनी, अगं बाई साखर. वहिनी ते काय झालं, काल रात्रीच मी साखर भरून ठेवली होती डब्यात, कशी काय संपली काय माहिती. डबा भरून ठेवलेली साखर अचानक संपली. अंजे अंजे, मी तुला काय विचारलं नाही ना? गप ना जरा. शोभा वहिनी, शोभा वहिनी, थोडी साखर देता का? कमाल आहे, तुझ्याकडची पण साखर संपली? हो ना, अहो सकाळपासून चहा मिळाला नाही म्हणून बडबड करतायत हे. द्या ना थोडी. शोभा वहिनी, साखर आहे का? शोभा वहिनी, साखर हवे? अरे हे चाललंय काय? चालीत के मुंग्या झाल्यात की काय? हा, सगळ्यांच्या घरची साखर संपली. म्हणजे आता तुमच्या सगळ्यांमध्ये मी श्रीमंत आहे हो ना? हो दे सगळ्यांना अर्धी अर्धी वाटी साखर दे. हो देतो ना. शोभा, आपल्याकडची पण साखर संपली. काय? शोभा, आपल्याकडची पण साखर संपली. काय? अशी कशी संपली? अशी कशी संपली? अंजे माधुरी, खरंच साखर संपली. आता कुठे गेली यांची श्रीमंती? काय म्हणालीस? काही नाही, हे बघा, नाही द्यायची असेल तर सांगा ना, साखरच नाही असं कशाला सांगताय? नाही तर काय. शोभे, ए शोभे, बाजूला वा. शोभे, अगं त्या भानीने बघ ना, माझ्या घरातली 5 किलो साखर नेऊन विकली बाहेर. काय? विकली? कशावरून? अगं 5 किलो साखर एका रात्रीत संपेल का? रात्री ती काहीतरी खुडबुड करत होती ग, त्यावरून मला संशय येतोय. आई काहीही बोल नकोस. आता या सगळ्यांच्या घरातली साखर संपलीये. ती काय भानूने जाऊन विकली? म्हणजे या सगळ्या साखर मागायला आल्यात? हो. शोभा, मी जाऊन साखर घेऊन येऊ का? हा जा घेऊन ये, मला चहा हवाय. चालेल. हे नक्कीच त्या छोट्या परीचं काम आहे. मला तिला शोधायला पाहिजे. जा लवकर मास्टरड्या. दादा, तुम्ही साखर आणायला चाललात ना? लवकर आणा ना, राहुल चहासाठी थांबलाय. हा, लवकर आणा भाऊजी. हा तुम्ही आणा, तोपर्यंत आम्ही थांबतो इथे. बरं. कुठं गेली ही? इथं झोपलीये काय?
चाळीतल्या सगळ्यांच्या घरातली साखर खाल्लीस तू? एका रात्रीत एवढी साखर खाल्लीस? याला साखर म्हणतात? वय खूप छान लागते. मला अजून हवी आहे. तुला अजून साखर पाहिजे? हो, कुठे मिळेल? चल माझ्या बरोबर, मी देते तुला साखर. चल लवकर. कुठे साखर? मला दे ना खायला. नाही देणार. नाही, मला साखर पाहिजे. मी अजिबात तुला साखर देणार नाही. गप हाताची घडी तोंडावर बोट ठेवून उभी राहा. किती साखर खाल्ली तू? अजिबात देणार नाही मी तुला. थोडी तरी दे ना. मी नाही सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. आणि हा, काय बी झालं ना तरी मालकांसमोर जायचं नाही. मी या मालकांना मोहिनी म्हणून दिसते, मग तू बी दिसशील, मग सगळा गोंधळ होईल. मालक? वय माझे मालक मोहन. तुला नंतर कळेल सगळं. आणि काय ग, काल रात्री मालकांच्या घरी जाऊन बी साखर खाल्ली ना तू? आता मालक साखर आणायला गेलेत. आणखीन साखर? मी तुला जाऊनच देणार नाही. अगं कुठं राहिले दादा? किती वेळ झाला? दादा आले साखर घेऊन. दादा त्या मीच घेतली. माधुरी वहिनी लवकर या, दादा आले साखर घेऊन. या रेशन दुकान उघडलं इथं. आता थांबा ना, घ्या ना पटापट. अर्धीच वाटी साखर घ्या ग. वहिनीवर कशाला त्यांच्याकडे पिशवी द्यायची? अगं कमी घ्या जरा. अगं सांडू अंजे अंजे, अगं थांब. काय बासुंदी करणार आहेस का अंजे? एवढी साखर कशाला हवी तुला अंजे? काढणं मेल्या अंजे. तुम्हाला पण साखर घ्यायची असेल तर घ्या. ए मास्टरड्या, मला कशाला पाहिजे साखर? काही बरळत असतंय. अगं आत्ता साखर नेलीस आणि आता म्हणते संपली म्हणून. तुला ना अंजे भस्म्या झालाय, भस्म्या. तू आता ये माझ्याकडे, ये पुन्हा माझ्याकडे साखर मागायला, मग दाखवते मी तुला. मोन्या, तुला काय करत होती साखर? साखरेची पिशवी त्यांच्या समोर कशाला उघडलीस तू? कळत नाही का तुला? या चाळीतल्या बायका कशात माहिती नाही का? घेऊन गेल्या ना सगळी साखर. फुकट येते का?